नमस्कार. भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर नेहमी आपण मटकीची भाजी बनवत असतो, पण छान टेस्टी आणि अगदी सोप्या पद्धतीने मटकीची भाजी बनवली तर तीच मटकी खूप छान बनते. तर अशीच साधी सोपी पण अगदी चविष्ट मटकी कशी बनवायची, त्याचं योग्य प्रमाण आणि कृती आज मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. तर अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर जास्त वेळ न घालवता चला आपण मटकी बनवायला सुरुवात करूया. तर मग आता झणझणीत अशी मटकी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. 4 छोट्या पळ्या मी तेल यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेणार आहे. तर जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे. एक मोठा कांदा आहे, मी आता बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते. कांदा आता आपण मध्ये छान भाजून घेणार आहोत. तर आता हलकासा असा गुलाबी रंग आपला कांद्याला आलेला आहे आणि कांदा आपण भाजून घेतल्यानंतर यामध्ये एक टोमॅटो आहे, तो मी घालून घेते. तो देखील मी आता बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो भाजत असताना यामध्ये मी इथे तुम्ही बघू शकता 1 चमचाभर होईल एवढं आलं लसूण आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे. ओलं खोबरं पूर्णपणे ऑप्शनल आहे, त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता किंवा खोबरं नाही वापरलं तरीही चालतं. कांदा आपला भाजून झालेला आहे, टोमॅटो देखील छान मऊ झालेला आहे, तुम्ही ते बघू शकता. यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊया. तर इथे पाव चमचा होईल एवढी हळद घालून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे. याने कलर खूप छान येतो भाजीला. आणि आता आपण टेस्ट छान यावी यासाठी 2 छोटे चमचे होतील एवढे कांदा लसूण चटणी यामध्ये घालून घेतलेली आहे मी. अगदी थोडंसं 1-2 चमचे होतील एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता मसाला आपण छान शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला तिने तेल सुटायला सुरुवात झाली की आपण यामध्ये मटकी घालून घेणार आहोत. इथे आता बघू शकता मसाल्यावरच्या साईडने असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता मी मटकी घालून घेते. मटकी निवडून आणि धुवून घेतलेली आहे. मटकीमध्ये खडे असू शकतात, त्यामुळे मटकी स्वच्छ निवडून घ्यायची. आणि आता मटकी भाजत असताना यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मटकी छान यामध्ये भाजून घेऊया. तर आता आपण मटकी भाजत असताना यामध्ये पाव चमचा होईल एवढा गरम मसाला घालून घेतलेला आहे. फक्त गरम मसाला तुम्ही वापरू शकता. यामध्ये धने जिरे पावडरच्या ऐवजी तुम्ही फक्त गरम मसाला वापरला तरीही चालू शकता. मटकीला देखील या पद्धतीने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. मटकी म्हणजे छान आपली भाजून झालेली आहे. मटकी भाजत असताना मधून या पद्धतीने सतत हलवत राहून मटकी व्यवस्थित भाजून घ्यायची. यामध्ये आता मी पाणी घातलेलं आहे. आत्ता जरी हे पाणी जास्त वाढत असेल तरी मटकी शिजल्यानंतर पाणी कमी होतं. आणि एकदम सुकी मटकी मला बनवायची नव्हती, त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी ॲड केलेलं आहे. तुम्हाला एकदम सुकी जर मटकी हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता यामध्ये. पण पाणी घालत असताना गरम पाणी घातलं की मटकीची टेस्ट टिकून राहते. खूप छान टेस्टी अशी मटकी बनते. आता उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. शेंगदाणे मी छान भाजून घेऊन मग त्याचा कूट केलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी छान दाटसर होते. तर यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि यावरती थोडेसे शेंगदाणे असे घातलेले आहेत, भाजून घेतलेले. मटकीच्या भाजीसोबत या पद्धतीचे घातलेले शेंगदाणे खाताना खूप छान टेस्ट लागते त्याची.
या पद्धतीने शेंगदाणे तुम्हाला नसतील घालायचे तरी नाही घातले तरी चालतात, पण घालून पहा, खूप छान टेस्ट येते भाजीला. तर ते तुम्ही बघू शकता, मस्त अशी आपली मटकी तयार झालेली आहे. तुम्हाला जर एकदम सुकी हवे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी वापरू शकता. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. मला या पद्धतीने थोडासा रस्सा हवा होता, त्यामुळे पाणी मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे. तर आता आपली मटकी तयार झाल्यानंतर यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता मी गॅस बंद करून घेते. तर आता मस्त अशी झणझणीत आपली मटकी तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि घंटीला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.